सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा आणि म्हणजे आपण कथा ऐकतो कथा ऐकल्यानंतर शेवटी आरती एकत्र ऐकलं देवाच्या आमच्या आत्म्याला दुसरी होती आम्हाला नाही फार आवाज आहे एवढं समजून घ्या साधना तिथे ही साधना साधनांना करण्याचा प्रयत्न करा रोज यात्रा जे जे धाम पाहिलं असेल आपण जे जे रूप पाहिलं ते रूप रोज आठवा अंतःकरणाच्या ठिकाणी त्या धामाचं रोज दर्शन करून 3 रथांमध्ये अख्ख्या पृथ्वीची परिक्रमा करत अख्खं तीर्थाटन करत रोज पुण्यवेचं म्हणतात रोज दर्शनाचं स्मरणाचं पवित्र रोज त्रिवेणीचं स्नान त्याला त्रिवेणी स्नानाचं रोज दर्शन लागतं तृप्तीचे ढेकर द्या जेव्हा भावाने प्रसन्न होत असतो निष्ठेने प्रसन्न होत असतो सदा सर्व काळ त्याचं सोमनाथाचं सौराष्ट्र म्हणजे गुजरात क्षेत्रामध्ये असलेलं सोमनाथाचं ज्योतिर्लिंग अरबी समुद्राच्या काठावरती हे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी सोमनाथ त्यातली रोहिणी काय केलं एकीवरती प्रेम करावं बाकीच्यांना मात्र त्यांच्याकडे तो बघत नसे त्या कन्यांनी आपल्या वडिलांकडे जाऊन तक्रार केली दक्षाने 1-2 वेळा समजून सांगितलं चंद्र पुन्हा सांगितलं की तेवढ्या पुरतं वागायचे पुन्हा जायचे ते 2-3 वेळा समजून सांगून जेव्हा चंद्राने ऐकलं नाही या ठिकाणी क्षय रोगाने ग्रसित होईल आणि नष्ट होईल हा शाप दिला या शापामुळे त्या ठिकाणी क्षय रोगाने चंद्र ग्रसित झाला आणि चंद्र आता पूर्ण नष्ट होईल चंद्राने विचार केला आता एकच आहे भगवान सदाशिवांची शरणागती घेतली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी चंद्र त्या सौराष्ट्र क्षेत्रामध्ये जाऊन भगवान सदाशिवांचं त्या ठिकाणी लिंग स्थापित करून चंद्राने भगवान सदाशिवांची उपासना केली त्या उपासनेमुळे त्या तपामुळे भगवान शिवजी प्रसन्न झाले सदाशिवाने तिथे येऊन चंद्राला त्या ठिकाणी दर्शन दिलं विचारलं बाबा हे तप करण्याचं कारण काय चंद्राने सांगितलं प्रभू दक्ष प्रजापतीचा मला असा शाप असल्या कारणाने मी क्षय रोगाने ग्रसित त्यामुळे शिक्षा ही झालीच पाहिजे पण तू माझं तपही केलं त्यामुळे ते व्यर्थ जाणार नाही दक्षाचा शापही फलित झाला पाहिजे आणि तुझं तपही फलित झालं पाहिजे म्हणून मी तुला या ठिकाणी या क्षय रोगातून मुक्त तर करतो पण ऐक 15 दिवस तू पौर्णिमेपर्यंत पूर्ण स्वरूपाला वाढत जाशील पौर्णिमेला तू तुझ्या पूर्ण स्वरूपामध्ये असशील आणि कृष्ण पक्षामध्ये पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत तू परत त्या ठिकाणी दिवसाला घटत येशील आणि अमावस्येला तुझं अस्तित्व त्या ठिकाणी लोप पावेल
अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी दोन पक्ष निर्माण झाले, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष हा देव पक्ष मानला जातो म्हणून शुक्ल पक्षामध्ये सर्व दैवी उपासना करतात. कृष्ण पक्ष जो आहे तो पितरांच्या मानला जातो म्हणून कृष्ण पक्षामध्ये पितरांची त्या ठिकाणी भक्ती करायला, म्हणजे पितरांचं हे करायला सांगितलेलं आहे. तर तर्पण आदी कर्म करायचे असेल तर कृष्ण पक्षात आहे. त्याने मग काळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, अखंड भगवंताचं भजन केलं पाहिजे. चंद्राने आशीर्वाद मागितला, प्रभू माझी एक इच्छा आहे, या ठिकाणी आपण माझं नाम धारण करून इथे राहावं आणि जो कोणी इथे आपल्या दर्शनाला येईल, आपली तपश्चर्या करेल, तोही अशा प्रकारच्या दुर्धर आजारातून या ठिकाणी मुक्त व्हावा, त्याच्यावरती तुमची कृपादृष्टी व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. भगवान सदाशिवाने त्याचा स्वीकार केला आणि त्या शिवलिंगामध्ये प्रभू ज्योतिर्मय स्वरूपात विराजमान झाले. चंद्राचं नाव त्याला प्राप्त झालं म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवजी सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून सौराष्ट्रामध्ये सोम म्हणजे चंद्र आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पृथ्वीवरून जेव्हा परमात्मा गोलोक धामाला निघणार त्या अगोदर जेव्हा शाप मिळाला ऋषींचा की या सांबाच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि त्याने अख्ख्या यदुकुलाचा नाश होईल, त्यावेळेला भगवंतांनी शापित झालेले सगळे यादव प्रभास क्षेत्रावरती घेऊन गेले आणि तिथूनच परमेश्वराने या संपूर्ण यदुकुलाचा नाश झाला आणि स्वतः परमात्मा प्रभास क्षेत्रावरूनच त्या ठिकाणी गोलोक धामाला निघून गेले. ते प्रभूंचं निजधामाचं ठिकाण सुद्धा तिथेच आहे. करवीर क्षेत्रामध्ये भिक्षा ग्रहण करावी, तुळजापूरला तांबूल खावं, गिरनारला त्या ठिकाणी सतसंग करावा आणि माहूर गडावरती निद्रा घ्यावी. अशी रोज दत्तात्रयांची फेरी असते. गिरनारला सत्संग होतो, तिथे परांबा भगवती स्थापित झालेली आहे. मध्ये नाथांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. गोरक्षनाथ निरंतर तिथे निवास करतात. असा गिरनार पर्वतही त्याचे जर केवळ एकाग्रताने ध्यान लावून तो तिथे बसला तर त्याला दत्तात
तिकडे दक्षिण दिशेमध्ये त्यांनी जाऊन जे आदिवासी लोक असतील, राणावनात राहणारे, त्या सगळ्या लोकांना शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला. अगस्त्य ऋषी, लोपामुद्रा माता यांच्याशी त्यांनी भेट घेतली. कार्तिक स्वामींचं दर्शन होत राहावं, भेट होत राहावी म्हणून पार्वती माता काय करायच्या, पौर्णिमेला त्या ठिकाणी तिथे जायच्या आणि कार्तिक स्वामीला भेटून यायच्या. मग दोघांनी क्रम केला. आता एका वेळेला दोघांनी काय जावं म्हणून पौर्णिमेला आईसाहेब जायच्या आणि अमावस्येच्या वेळेला भोले बाबा जायचे आणि कार्तिक स्वामींची भेट घेऊन यायचे. आता एका वेळचा प्रसंग असा आहे, पार्वती माता नियमाप्रमाणे गेला आणि कार्तिक स्वामींच्या भेटीला जात असताना एका म्हातारीला एकुलती एक कन्या होती. ती कन्या वनामध्ये इंधन आणण्यासाठी गेली आणि नेमकं एका हिंसक पशुने तिचं भक्षण केलं. ती अजून घरी आली नाही, अंधार झाला खूप. तिची ती वयोवृद्ध आई, कोणी नाही तिला एकमेव आधार ती कन्या होती आणि फिरच आवाज देत सुटली, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे. पाहायला शोधायला निघाली तिला. पार्वती मातेने पाहिलं कोणीतरी कोणाला आवाज देते. भगवतीच्या लक्षात आलं हिची एक कन्या आहे, जी कन्या मरण पावलेली आहे. आता हिला जर हिची कन्या दिसली नाही तर ही व्याकुळ होऊन इथेच आपले प्राण त्यागेल. अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, कारण पुत्रवियोगाचं दुःख पार्वती मातेला माहिती आहे. त्यामुळे पार्वती मातेचं मन हळवं झालं. भगवतीने काय केलं, स्वतः त्या कन्येचं रूप धारण केलं आणि तिच्या समोर गेली. आता पार्वती माता कन्या रूपामध्ये आहे, तसंच कन्येवरती ममत्व जास्त. तर साक्षात जगाची जननी कन्या रूपात नटल्यावर तिच्यावरती किती प्रेम आलं असेल. तिला वाटलं आपली कन्याच आहे, घरी घेऊन गेली आणि भगवतीने समजू नाही दिला आपण कोण आहे. पण आता काय झालं, त्या म्हातारीचं एवढं प्रेम झालं की आता भगवतीलाही सोडून जावत नाही. असं वाटतं हिला जर कळलं तर हिचं काय होईल, हिला जर कळलं तर हिचं काय होईल. हे मोहपाश असतात बरं का, देवाला नाही सुटले, आपण तर खूप सामान्य आहोत. तर त्या ठिकाणी आपण गेलो तर हिचं कसं होईल, कसं जावं. बरेच दिवस झाले भगवान शिवजी विचार करतात, पार्वती अजून कैलासावर कशी नाही आली. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवजी आले. पाहिलं त्यांनी तर पार्वती माता एका मस्त भिल्लणीच्या वेशामध्ये, मस्तपैकी आदिवासी वेशात चाललंय रोज वनामध्ये जायचं, सखींच्या सोबत फिरायचं म्हणे. तर काही वेगळंच चाललंय. मग आता म्हणे आपणही लीला करायची. तर भगवान शिवजींनी सुद्धा तसा एक किराताचा वेश धारण केला आणि भगवान शिवजी आले तिथे. तर त्या गावामध्ये एक थोडासा वाईट प्रवृत्तीचा एक माणूस होता. त्याचं त्या म्हातारीच्या मुलीचं नाव मल्ली होतं. मल्ली. त्या मल्लीवरती त्याचा जीव जळलेला होता. त्याला असं वाटायचं मल्ली मला भेटली पाहिजे. एक दिवस त्याने काय केलं, रस्त्याने जात असताना त्या मल्लीचा हात पकडला. आता पार्वती माता आहे पण आपला दैवी काही दाखवता येत नाही ना इथे. सामान्य आता ते म्हातारीची पोरगी म्हणून तिने रागाने पाहिलं. तेवढ्यात भगवान शिवजी तिथे आला. तर शिवजींना कसं काय खपणार, शिवजी आले पण दिला हात वेगळा करून. तो भांडायला सुरुवात झाला, तू आमच्या गावातला दिसत नाही, आमच्या दोघांच्या मध्ये तू कसा आला. आता भगवतीने ओळखलं हे कोण आहेत म्हणून. ते सांगायला लागले ही मला आवडते. हा, आणि सांगितलं नाही ही मला आवडते, आमच्या गावातली पोरगी आहे आणि तू कुठला कोण कसं काय नाही विचार म्हणे येला. मग आता भगवती काय बोलणार आहे. मग भगवतीने सांगितलं हो त्याच्यावर माझं प्रेम आहे. आता ते शिवशक्तीच ना. झाला गोंधळ. काय माझ्या मायबापांनाही लिहिला सुचतात काय माहिती. दोघांचंही झालं. आता तो म्हणायला लागला हा पोरगा आपल्या गावातला नाही, आमच्या गावातली मुलगी कोण कसा घेऊन जाईल. वाद छेडला तिथे. मल्लीने सांगितलं म्हणे बा याच्यावर आपण एक उपाय करू. गावामध्ये यात्रा असते, जो युद्धामध्ये जिंकेल मल्ली त्याला वरमाला घालेल. ठीक आहे. तर त्याचं नाव अर्जुन. कोण, भगवान शिवजीचे रूप घेऊन आले. गावामध्ये जत्रा होती. जत्रेमध्ये त्या ठिकाणी कुस्तीचा खेळ सुरू झाला. कुस्तीमध्ये आता दोघे जण आले. तर शिवजींच्या समोर हे मशक कुठे कामात येणार आहे. भगवान शिवजींनी उचलला, घराघरात फिरवला ना आपटला खाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तो क्रूर स्वभावाचा होता
दिसायला सुंदर मल्लीचा आणि तो जोडा फार चांगला दिसत होता. लगेच मल्लीने तिथून माळ घेतली, गड्यात टाकली आणि मग झालं, पक्क झालं. दोघांचा मग विवाह सोहळा झाला. म्हातारीला फार आनंद झाला, माझ्या मुलीचं लग्न झालं. अख्खं गाव खुश झालं. आता गावात पद्धत अशी होती की लग्न झालं की पहिलं विवाहित जोडपं गावाच्या माड रानावरती शिव मंदिर होतं, तिथे दर्शनाला जायचं. ठीक आहे, जोडपं घेऊन गेले आणि तिथे काय व्हायचं, रोज संध्याकाळी भजन करायला, देवाचं पूजन करायला कार्तिक स्वामी येत होते. सगळ्यांचा भारी विचार. आपल्याला कसं आता बाबांचा आहे की बाबा आहेत म्हणजे काही पहिलं असलं तर बाबांचं दर्शन झालं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. मग चला, त्या देवापेक्षाही सगळ्यांचं होतं की आमच्या स्वामींचं दर्शन घ्यायला चला. दक्षिण भागामध्ये कार्तिक स्वामींना मुरुगन स्वामी म्हणतात. स्कंद असंही त्यांचं नाव आहे. स्वामींच्या दर्शनाला चला. ठीक आहे, आता या दोघांना चिंता पडली. मंदिरातला स्वामी कोण आहे यांना माहिती आहे. स्वामीच्या समोर गेल्यावर आता काही खरं नाही. अख्खं गाव त्या ठिकाणी घेऊन गेलं दर्शनासाठी. आता यांना लीला करायची आहे. स्वामी त्या ठिकाणी आरती झाली, स्वामीजी आले आणि मग सांगितलं नव दंपतीने पाया पडा. दोघही जण पाया पडायला गेली. कार्तिक स्वामींनी ते पाया पडतील त्याच्या आधीच घालीन लोटांगण वंदिना चरण. सगळे जण चक झाले. अरे स्वामी तुम्ही काय करताय, काय करताय, हे यांच्या समोर पाया पडताय, असं असं नका करू, हे नका करू, ते नका करू. आता हे दोघही जण माना खाली घालून हसायला लागले ना. कार्तिक स्वामी उठल्याने सांगतात, अरे ज्यांना तुम्ही मल्ली आणि अर्जुन समजताय, हे मल्ली आणि अर्जुन नाही, हे साक्षात शिव आणि शक्ती आहे. अतिशय आनंद झाला. सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रणाम केला, आपलं दर्शन द्यायला सांगितलं. बघा, एका शिवभक्ताच्या संगतीने किती जणांचा उद्धार होतो की नाही. म्हणून साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे बरं. साधूच्या चरणांवरती भाव ठेवा. कधी आपल्याला देव येऊन दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. देव कुठे भेटतो? देव साधूच्या संगतीत भेटतो. संता विन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. म्हणून देवदेव करून देव भेटेल का नाही माहिती नाही माय बापांनो. संताच्या पायाला धरून राहा आणि संत सांगतात त्याप्रमाणे देवाचं भजन करा. देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या देवाला माळा खोळ्यात जाऊन बसायची इच्छा निर्माण होईल. पण हे साधू गेलेत ना, दऱ्याखोऱ्याचे साधू भटकतात. यांच्यासाठी देवाला तिथं आपलं कैलास वैकुंठ सगळं सोडून यावं लागतं आणि त्याच्यात फायदा आपला होतो. हा फायदा करून घ्या. साधू दिसायला जरी पंचभौतिक शरीराचा वाटत असला तरी साधू आपल्यासारखा नाही माय बापांनो. देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा. कधीतरी त्यातलं वास्तविक रूप आपल्याला दिसेल, ती दृष्टी आपल्या ठिकाणी येऊ द्या. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं भजन आपण निरंतर केलं पाहिजे. भगवान शिवजी पार्वती माता आपल्या वास्तविक रूपामध्ये आले. म्हातारीला आनंदही झाला. म्हातारी विचार करते की ही मल्ली नाही, ही जर पार्वती माता आहे तर मग माझी कन्या कुठे आहे. घडलेला सगळा प्रसंग तिला कळतो. पण म्हातारी म्हणते दुःख काय माझी मुलगी जाण्याचं, पण आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या मुलीच्या रूपात साक्षात जगाची जननी राहिली. हे सौख्य मला मिळालं, आता मला काय पाहिजे. आणि मग कार्तिक स्वामींनी सांगितलं म्हणे, काय अमावस्या पौर्णिमेच्या वाऱ्या करता तुम्ही, याच्यापेक्षा दोघही जण इथेच राहा ना. आणि दोघही जण त्या ठिकाणी तेज स्वरूपामध्ये विराजमान झाले. म्हणून मल्लिका अर्जुन म्हणून नाव पडलं. मल्लिका अर्जुन, मल्लिका आणि अर्जुन दोघा ते रूप धारण करून राहिलेत ना, म्हणून त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलंय मल्लिका अर्जुन. आणि तिथे त्या ठिकाणी शैल पर्वतावरती भगवंत सदा सर्व काळ निवास करतात. अजूनही तिथे पौर्णिमेला आईसाहेबांची यात्रा घडते, शिवरात्रीला भगवान सदाशिवांची यात्रा घडते. महाशिवरात्रीच्या पर्वकालावरती फार सुंदर उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. अजूनही प्रत्येक 15 दिवसाला कैलास पर्वतावरनं दोघंही दंपती त्या ठिकाणी येतात, शिव पार्वती. असं सुंदर असलेलं स्थान म्हणजे शैल पर्वत आहे. त्या ठिकाणी भगवान सदाशिव आणि पार्वती माता मल्लिकार्जुन स्वरूपामध्ये विराजमान झाले. मल्लिकार्जुन भगवान की जय. त्यानंतर महाकालेश्वराचं ज्योतिर्लिंग येतं. महाकालेश्वराची कथा सुद्धा फार सुंदर आहे. महाकालेश्वराचं फार मोठं आहे बरं, आणि माझा आवडीच आहे. त्यांचा काळ सांगता येत नाही. महाकालेश्वराची फार सुंदरशी कथा येते. उज्जैन नामक क्षेत्र आहे मध्य प्रदेशामध्ये.
क्षिप्रा नदीच्या काठावरती असलेलं हे ज्योतिर्लिंग आहे. या स्थानावरती सुद्धा कुंभ होतो. समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृत निघालं, देवतांच्या दानवांच्या हाती अमृताचा कलश लागला, तेव्हा देव आणि दानवांमध्ये त्या ठिकाणी खेचाताणी होते. त्याच्यात ते थेंब पडतात अमृताचे. ते हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज 4 ठिकाणी पडले. 4 ठिकाणी कुंभ असतो. आता सध्या महाकुंभ चाललाय प्रयागराजला. तर त्या ठिकाणी उज्जैन मध्ये शिवभक्त होते. उज्जैनपुरीचा ऐतिहासिक दृष्ट्या पण फार विशेष महात्म्य आहे. बऱ्याचशा घटना उज्जैन क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या आहेत. एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्माची गुरुभूमी आहे. विद्या तिथे अर्जन केली सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. बलराम भैया आणि कन्हैयाने त्या ठिकाणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या अर्जन केली आहे. राजा विक्रमादित्याची ती नगरी होती. हरसिद्धी माता जी द्वारकेच्या क्षेत्रामध्ये आहे, द्वारकेचं रक्षण करते, ती भगवती या राजा विक्रमाने त्या ठिकाणी आपल्या तपस सामर्थ्याने त्या ठिकाणी भगवतीचं प्रागट्य करवलं होतं. पुन्हा त्या ठिकाणी मंगल ग्रहाच्या उत्पत्तीचं स्थान सांगितलेलं आहे महाकालेश्वर. कालीपीठ त्या ठिकाणी आहे. महाकालीची जी ठळक ठिकाणं जी आहे पृथ्वीवरची, त्यातलं महाकालीचं शक्तीपीठ म्हणून त्या ठिकाणी उज्जैन क्षेत्र ओळखलं जातं. स्वतः रामचंद्र प्रभूंच्या हातून त्या ठिकाणी गणेशाची पण स्थापना झालेली आहे. गडकालिकेचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला कोणी उज्जैनला गेलं असेल तर त्यांनी पाहिलं असावं किंवा जाल तर तुम्हाला तिथे दिसेल. चिंतामण गणेशाचं स्थान आहे. काल भैरवाचं त्या ठिकाणी स्थान आहे. भर्तरीनाथांची तपभूमी आहे. त्यामुळे सर्वच दृष्ट्या महाकालेश्वराचं ज्योतिर्लिंग जे आहे ते प्रशस्त महिमेने भरलेलं असं ते स्थान आहे. त्या अवंतिका क्षेत्रामध्ये काही विद्वान शिवभक्त ब्राह्मण निरंतर शिवार्चन करत होते. निष्ठावान शिवभक्त. त्याच वेळेला दूषण नावाचा एक असुर आहे, राक्षस आहे. त्याने सर्वत्र आपली सेना पाठवली आणि सगळीकडे सांगितलं की केवळ माझ्या नावाचा जय जयकार करायचा, बाकी कोणी कोणत्या देवाचं पूजन करायचं नाही. शिवपूजा खंडित करण्यासाठी त्याचे दूत त्या ठिकाणी आले. महात्म्यांनी आपली उपासना सोडली नाही. ते त्या महात्म्यांना प्रताडित करायला लागले. त्याच वेळेला दूषण नावाचा दैत्य तिथे आला. त्या महात्मजनांची निष्ठा बघून जिथे ते पूजन करत होते त्याच शिवलिंगातून एक दिव्य अग्निज्वाला प्रगट झाली आणि तिने त्या दूषण नावाच्या राक्षसाला भस्म केलं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी सदाशिवांना चिताभस्म अर्पण केला जातो. आजही चिताभस्माने जर कुठे पूजन होत असेल तर ते महाकालेश्वराचं होतं. पूजा जर तुम्हाला पाहायची असेल तर महाकालेश्वराची बघावी. प्रत्येक सकाळच्या भस्मारतीचा शृंगार, मंगलारतीचा शृंगार, भोग शृंगार, सायं संध्या जेव्हा होते सायं आरतीचा, रात्री शयन आरतीचा 5 वेळेला भगवान शिवजींचा शृंगार तिथे केला जातो. अद्भुत शृंगार असतो. श्रावण महिन्यामध्ये तर जी शाही सवारी निघते प्रत्येक सोमवारला, आहा विलक्षण. खरंच असं वाटतं कैलासावरून भगवान शिवजी आलेत आणि भगवतीच्या सोबत त्या ठिकाणी त्रिभुवनाधिपती त्या ठिकाणी निघालाय. त्रिभुवनाचा राजा, अनंत ब्रह्मांडाचा राजा निघालाय. कलेक्टर आदी सगळेजण त्या ठिकाणी पायी चालतात. सर्वजण तिथे तोफांनी सलामी दिल्या जाते. सगळं राजवैभव सोबत चालतं आणि त्यामध्ये थाटात भोलेनाथांची, महाकाल बाबांची मस्तपैकी शाही सवारी निघते. त्या दूषण दैत्याचा वध त्या ठिकाणी केला. तिथे प्रभू आधी वृद्धेश्वराच्या रूपाने, वृद्ध महाकालाच्या रूपाने विराजमान होते. त्याच नगरीमध्ये सुंदर अशी कथा येते. गोप बालक आहे एक. त्या गोप बालकासाठी भगवान सदाशिव त्या ठिकाणी प्रगट होतात. जे आताचं वर्तमान शिवलिंग आहे ज्याचं आपण पूजन करतो बघतो
राजा चंद्रसेन आहे. या चंद्रसेनाकडे एक मणी आहे. जसा भागवतामध्ये समंतक मण्याची कथा येते ना, तसा मणी आहे. तो मणी ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे येणारा शत्रूचं अर्धबल क्षीण होतं. अपार संपत्ती त्याच्याकडे राहते. सर्व राजे लोकांनी विचार केला, एकटं कोणी युद्धाला गेलं तर तो मणी आपल्याला भेटणार नाही. सगळे राजे एकमत होऊन त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आले, चंद्रसेनावरती आक्रमण करण्याकरता, त्या मण्याकरिता. हे चंद्रसेनाला जेव्हा कळलं, त्या दिवशी प्रदोषाचा दिवस होता, सायं संध्या करायची होती, त्याला प्रदोषाचं पूजन करायचं होतं. शत्रू चालून आलेले आहे, पण तरी भगवान सदाशिवावर निष्ठा एवढी, जे होईल ते होईल, पहिले मी माझं पूजन करून घेईल, माझ्या पूजनामध्ये व्यत्यय येता कामा नये. अशा निष्ठेने जो भक्ती करतो ना मायबापांना, त्याला त्याच्यावरती भगवान कोणतं संकट येऊ देत नाही, आलं तरी तारून नेतो. सेनापतीला सांगितलं, तू युद्धासाठी जा, मी माझं शिवपूजन करतो, पूजन आटोपल्यावरती येईल. राजा आपलं पूजन करत राहिला. त्याच्या मनात विचार आला, संपत्ती नाशाला कारण ठरते. काय या संपत्तीचा मोह करावा, युद्धात जे व्हायचं असेल ते होईल, पण आपलं पूजन मात्र सोडायचं नाही. हेच फार महत्वाचं आहे. आपली इथेच निष्ठा कमी पडते. कोणी पाहुणा आला तर आपण देवाला बाजूला ठेवतो आणि पहिले पाहुण्याला सामोरं जातो. आपल्या जीवनामध्ये किंमत भौतिकतेची जास्त आहे. एखादा पदप्रतिष्ठा संपन्न व्यक्ती आला तर आपण त्या प्रतिष्ठेला महत्व देतो, देवाला तेवढं महत्व देत नाही. आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान असलं पाहिजे भगवंतासाठी, संतांसाठी, सद्गुरूंसाठी. त्याच्या पलीकडे कोणीच नाही. कारण बाकीची सगळी सत्ता, बाकीची सगळी पद, बाकीच्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहे, कधी जातील हे सांगता येत नाही. पण एकमेव अशी ज्याची सत्ता आहे, तिची सत्ता अबाधित आहे, जो आहे, होता, राहणार आहे, त्रिकालाबाधित सत्य असलेला एकमेव सत्ताधीश भगवंत आहे. त्याच्या सत्तेसमोर झुकलं पाहिजे, अन्य कोणासमोर माणसाने झुकू नये. अपेक्षित नाही बापांना, मी खरंच सांगते, देवाला आपल्या कोणत्या साधनाची गरज नाहीये. अहो विचार करा, आपल्या या फुफ्फुसांमध्ये, आपल्या या भात्यात श्वास भरणारा तो आहे. हे आपल्या पेट्या वाजतायत ना, वाजवणारा तो आहे. हे सगळं त्याने दिलं. हे शरीरावर घालायचं वस्त्र, भोजन, हे सगळं, कातडी, हे सगळं त्याने दिलंय. काय देणार काय आपण त्याला? एवढंच आहे, तेरा ही तुझको समर्पण करेन. जे आहे सगळं तुझं आहे देवा, तुला द्यावं असं काही नाही आमच्याकडे. एक तुळशी दळ अर्पण केलं तरी प्रसन्न होतो, एक बेलाचं पान अर्पण केलं तरी प्रसन्न होतो. यातलं काही नसेल. मी म्हणते, तुम्ही रस्त्याने जाता आहात, तुमच्या दोन्ही हातामध्ये पिशव्या, मंदिर लागलंय, देव समोर दिसतोय, असं वाटतंय पाया पडावं, पण देवा आता खाली ठेवू शकत नाही, पाया पडू शकत नाही. गाडी चालवतात, आता गाडी चालवता दोन्ही हात जोडले तर कसं व्हायचं है ना? मग त्या वेळेला नाही हात जोडले तरी पण मनापासून जर असा भगवंताला प्रणाम केला ना, असा एवढ्याच देव स्वीकार, असं करा, तो असा पकडून घेतो. ती लहान पोरं ना, अशी काय फ्लाइंग किस काय म्हणतात ते देतात, असं आपण म्हणतो त्याने पप्पीच दिली आणि आपण ते घेत. तसंच आहे, बालकवत बना. देवाला ना अंतःकरणाचा शुद्ध भाव द्या. असा महाकालेश्वराच्या रूपामध्ये. तेवढ्यात हनुमंतराय त्या ठिकाणी येतात, त्या बालकाच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि सांगतात, तुझ्या 8व्या कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करतील आणि तुझं कुळ पवित्र होईल. नंद बाबांचं कुळ याच कुळ आहे बरं. शिव आशीर्वादाने त्या ठिकाणी त्या कुळामध्ये भगवान सदाशिवांच्या आशीर्वादाने श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्म बालक रूपामध्ये खेळतो. स्वतः हनुमानजींनी मस्तकावर हात ठेवला म्हणून श्रीकर असं त्या बाळाला नाव दिलं.
ही वार्ता त्या ठिकाणी राजाच्या कानावरती गेली. राजाने विचार केला, अरे इतक्या आयुष्य गेला, आपलं देवाचं पूजन करतोय, सगळ्या मंत्रांनी उपचारांनी, आपल्याला देव दिसला नाही, एवढ्या बालकाला देव दिसला. राजा तत्क्षण तिथून उठला, त्या बालकाकडे गेला, तिथे दिव्य सर्व उपचाराने भगवंताचं पूजन केलं. हीच वार्ता सर्व शत्रू पक्षातल्या राजांच्या कानावरती गेली आणि त्या सगळ्यांना असं वाटलं, जो राजा एवढा भक्ती संपन्न असेल, ज्याच्या राज्यामध्ये असा पुत्र आहे, असा मुलगा आहे की त्याच्यासाठी भगवान शिवजी प्रसन्न व्हावे, दर्शन द्यावं, स्वतः मारुती रायाने यावं, त्या राजाशी आपण काय वैर करावं. शिवभक्तीच्या निष्ठेमुळे खरं म्हटलं म्हणजे राजावरचं संकट टळलं. सगळ्या राजांनी पत्र पाठवली, हे राजा, आम्हाला त्या बालकाचं दर्शन घ्यायचंय, ज्यांनी सदाशिवांचं दर्शन घेतलं, आम्हाला तू परवानगी दे, आम्ही तुझ्याशी असलेला शत्रुभावाचा त्याग करतो आणि मित्रतेचा प्रस्ताव ठेवतो. राजाने तत्काळ त्या ठिकाणी मान्य केला. सगळे जण येतात आणि त्या बालकाचं दर्शन घेतात. बाबा भाग्यवान आहेस तू, तुला देवाचं दर्शन झालं. पुढे श्रीकराने यथोचित त्या ठिकाणी त्या राजाच्या सोबत मिळून सदा सर्व काळ अखंड भगवान सदाशिवाचं, महाकालेश्वराचं त्या ठिकाणी भजन पूजन केलं. आजही त्या ठिकाणी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती भगवंताला चिताभस्म अर्पण केला जातं. सुंदर अशा प्रकारे भगवान शिवजींची भस्मारती त्या ठिकाणी होते. फार सुंदर क्षेत्र आहे बरं उज्जैनचं. हरसिद्धी हे शक्तिपीठ त्या ठिकाणी, असं म्हणतात मा भगवतीची कोहणी, म्हणजे हा जो कोपरा आहे ना हाताचा, तो त्या ठिकाणी पडलेला आहे. तर 51 शक्तिपीठापैकी ते एक शक्तिपीठ आहे. कालीपीठ मानलं जातं. असं बंगालमध्ये त्या ठिकाणी कालीघाटमध्ये महाकालीचं क्षेत्र आहे, तसंच त्या ठिकाणी उज्जैनमध्ये असलेलं गडकालिका हे कालीपीठ मानलं जातं. तंत्र साधकांच्या दृष्टीने सुद्धा फार मोठं तंत्राची भूमिती मानल्या जाते. त्याचबरोबर स्वतः भैरव बाबा त्या ठिकाणी विराजमान आहे. आजही तिथे भैरवाला मदिरा अर्पण केल्या जाते आणि ती कुठे जाते कोणाला कळत नाही. चिंतामण गणेशाचं त्या ठिकाणी मंदिर आहे. जी इच्छा कराल ती इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होते. मग क्षिप्रेचा काठ आहे. एक दिवस त्या ठिकाणी भगवान सदाशिवांच्या घर्मबिंदूंपासून, घामापासून त्या ठिकाणी मंगल ग्रहाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून तिथे मंगलाचं सुद्धा फार छान स्थान आहे. मंगल दोषाचं निवारण करायचं असेल तर तिथे जाऊन पूजन केलं पाहिजे असं म्हणतात. जीवाला मोक्ष प्रदान करायचा असेल तर जसं काशीचं महात्म्य तसंच त्या ठिकाणी महाकालेश्वराला क्षिप्रेच्या तटावरती पिंड तर्पण आदी करून जीवाचं कल्याण त्या ठिकाणी होतं. अशी असलेली ती मोक्षपुरी अवंतिका क्षेत्र आहे. वेळ आपल्याकडे आता कमी आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया, नाहीतर जसं महाकालाचं भजन आहे तसं
प्रगट झाल्या होत्या. नर्मदा जयंती उद्याच्या दिवशी साजरी केल्या जाते. वर्णन असं येतं, नर्मदा माईतला प्रत्येक दगड म्हणजे साक्षात शंकराचं स्वरूप आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, ते बाणलिंग आहे, त्याची स्थापना करण्याची गरज नाही, ते स्वयंभू प्रतिष्ठित असलेलं शिवलिंग आहे. आणि स्वतः त्या ठिकाणी कुमारी व्रत धारण करून सदाशिवांच्या तपश्चर्येमध्ये सदा सर्व काळ त्या व्रत आहेत. आणि म्हणून भगवान शिवजींना नर्मदा माई अतिशय प्रिय आहेत. बरीच जण नर्मदा परिक्रमा करताना ओंकारेश्वराच्या स्थानापासूनच परिक्रमेला सुरुवात करतात. असं हे ओंकारेश्वराचं फार सुंदर असं स्थान येतं. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये 4थ्या क्रमांकाचं स्थान आहे. पुढे त्या ठिकाणी वैदेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा अशी सांगितली जाते की रावण त्या ठिकाणी भगवान शिवजींचं लिंग घेऊन चालला होता. भगवान शिवजींनी त्याला शिवलिंग दिलं होतं आणि पृथ्वीवरती ठेवलं, म्हणून ते तिथे स्थापित झालेलं आहे असं परळी वैजनाथची कथा येते. तोच कथा प्रसंग गोकर्ण महाबळेश्वराच्या कथा प्रसंगाशी पण सांगितलेला आहे. म्हणून आता आपण गोकर्ण महाबळेश्वराच्या कथा प्रसंगाचं वर्णन बघूया. ते असं समजायचं की वैद्यनाथाची पण कथा आहे आणि गोकर्णाची पण कथा आहे. फरक एवढा आहे की वैद्यनाथाचं जे ज्योतिर्लिंग आहे, स्वतः भगवान विष्णू वैज रूप धारण करून त्या ठिकाणी जातात आणि स्वतःच्या हाताने ते रावणाकडे लिंग घेऊन स्थापित करतात, म्हणून त्याला वैजनाथ असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला आपण वैद्यनाथ म्हणजे वैजनाथ असं त्याचं नाव आहे खरं म्हटलं म्हणजे. आणि तीच कथा रावणाची गोकर्ण महाबळेश्वराच्या शिवलिंगासोबत सांगितली आहे. त्या लिंगाचं महात्म्य यासाठी पाहायचंय कारण गोकर्ण क्षेत्राला भूकैलास या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचंही फार अनन्यसाधारण महत्व आहे. थोडक्यात आपण ती कथा बघण्याचा प्रयत्न करूया. रावण आणि लंकेमध्ये रावणाची आई रोज शिवपूजा करायची. आता ही लंका सुद्धा खरं म्हटलं म्हणजे पार्वती मातेसाठी निर्माण केल्या गेलेली लंका आहे. परंतु रावणाचे माता पिता विश्रवा ऋषी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी भगवान शिवजींनी नव्या घराची वास्तुशांती करायसाठी बोलावलं होतं. पार्वती मातेने जरा अट्टहास केला की सगळ्यांना राहायला चांगली घर आहे आणि मला राहायला घर नाही. वाटतं की कधी कधी कोणाच्या घरचा सोफा सेट पाहिला की नवऱ्याला आपण हळूच पिन मारतो. आपल्या घरी आणा ना कसं काय खुर्च्यावर प्लास्टिकच्या खुर्च्या. आपल्याही घरी मोठं फ्रीज पाहिजे, आपल्या घरी वॉशिंग मशीन पाहिजे. त्याची पाक कशी वाढी झाली. तुमचं आहे तेच पिढ्यानपिढ्या त्याच्यातच. गृहप्रवेश करायचा, पहिले वास्तुशांती करायची. वास्तुशांतीसाठी विश्रवा ऋषींना बोलावलं. विश्रवा ऋषी येताना सोबत कैकसीला सोबत घेऊन आले. पूजा वगैरे सगळी झाली. गृहप्रवेश करणार. तत्पूर्वी यज्ञाची दक्षिणा पहिली दिली पाहिजे. ब्राह्मणाच्या दक्षिणेला उशीर करू नये. दक्षिणेला उशीर केला की पॅनल्टी लागत असते. घंट्या परत त्या ठिकाणी पॅनल्टी लागते. म्हणून ब्राह्मणाची दक्षिणा तात्काळ. पूजा झाली. संकल्प सोडला. कृष्णार्पणमस्तु म्हटलं. हरये नमः हरये नमः हरये नमः झालं की लगेच बोट लावायचं आणि दक्षिणा रवाना करून द्यायचे. वास्तुशांती त्याच्या निमित्ताने दान दिलं जातं आणि ब्राह्मण देवता मग आज्ञा देतात की आता या घरात तुम्ही राहू शकता. कारण सगळ्या पृथ्वीवरचं राज्य कोणाला दिलेलं आहे? परशुरामजींनी ब्राह्मणाला दिलेलं आहे. क्षत्रियाच्या हातातली सत्ता काढून ब्राह्मणाच्या हातात सगळी पृथ्वी दान दिलेली आहे. त्यामुळे आपण जरी घर बांधलं तरी ब्राह्मणाच्या परवानगीनं आपल्या घरात जाता येत नाही. ब्राह्मणानं जर म्हटलं इथून सुटा तर घर खाली करावं लागतं. नशीब कोणत्या ब्राह्मण काकाला माहित नसलं पाहिजे.
असो तर त्या ठिकाणी पहिले दक्षिणा मागा. विश्ववर्षी म्हणा काय दक्षिणा घ्यावी देवा, तुमच्या घराची वास्तुशांती करायला मिळाली हेच आमचं भाग्य. देवतात नाही नाही, विना दक्षिणेचं फलित होणार नाही, काहीतरी दक्षिणा घ्या. ठीक आहे, दक्षिणा घ्यायची. काय घ्यायची? कैकसीने हळूच चिमटा घेतला. तुम्हाला नाही मागायचं नका मागू, मला मागायचं नाही. कारण काय झालं, ही पूजा चालू होती तोपर्यंत ही सगळं लंका फिरून आली होती, तिच्या डोळ्यात भरली ती. आता शिवजींच्या लक्षात आला, आता माया त्यांचीच सगळी. म्हणजे तुम्हाला नसेल मागायचं त्यांना मागा, त्यांचाही अधिकार आहे तेवढा, तुम्ही मागा. म्हणे देवा एक काम करा ना, लंकात देऊन टाका. हातात पाणी घेतलं. आजच्या या केलेल्या सेवेबद्दल, आपण केलेल्या या कर्माबद्दल आचार्यांना मी लंका दान करत आहे. पाणी सोडलं. देवाने नंदीला बोलावलं, नंदीवर बसले. पार्वतीला म्हटलं बाई बस, घरी जायचं आपल्याला. म्हणजे कुठे? हेच तर आपलं घर आहे, जायचं ना घरात. नाही गेलं म्हणे ते घर. कुठे गेलं म्हणे? दिलं दान. पार्वती मातेने त्या ठिकाणी शाप दिला. एक स्त्री या लंकेच्या विनाशाला कारण ठरल्याने लंकेची एक वीट सुद्धा राहणार नाही. आणि ती इच्छा पूर्ण केली हनुमंतरायांनी. त्याच्यासाठी भगवान शिवजींना हनुमानजीचा अवतार घ्यावा लागला. भगवान शिवजींनी सांगितलं या अवतारात मी एकटा जाईल. पार्वती माता म्हणे असं जमणार नाही, कारण बदला मलाही घ्यायचा आहे, त्या युद्धात मलाही उतरायचं, काहीतरी करावं लागेल. काय करायचं म्हणे? ब्रह्मचर्याचा अवतार आहे, नैष्टिक ब्रह्मचर्य जमणार नाही म्हणे. वानराला काय असते म्हणे? शेपटी. शेपटीत जीव कसा, वानराचा जीव कसा जातो? शेपटी म्हणे. तुमची शेपटी मी होईल म्हणे. हनुमानजीची शेपटी म्हणजे पार्वती माता. म्हणून अख्खी लंका त्या शेपटीनं जाळली. ती लंका माझ्या दुःखाला कारण ठरली. अख्खी लंका त्या ठिकाणी शेपटीने जाळली. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा प्रसंग घडतो. त्या लंकेमध्ये रावण राहायला लागला. त्याची आई रोज भगवान शिवजींचं पंचधान्याचं पिष्ट करून पूजा करत होती. रावणाच्या कल्याणासाठी, म्हणजे रावणाला संपत्ती दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं याकरता. एक दिवस देवतांनी विचार केला, याच्यामुळेच हा रावण मारणं कठीण झालंय, याच्यामुळे फार आतताईपणा वाढलाय, सगळे देव बंदिस्त करून टाकले. त्यांनी ते शिवलिंग चोरून नेलं पाताळामध्ये. तिचा नियम होता शिवलिंगाचं पूजन झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही. आणि म्हणून ती त्या दिवशी उपवाशी होती. रावणाला हे कळलं. रावणाने विचारलं कारण काय आहे? म्हणे शिवलिंग माझं दिसत नाहीये, त्याच लिंगावर काय पूजन करायची, दुसरं करून देतो ना. म्हणे नाही जमणार. म्हणे एवढंच काय, शिवालाच इथं घेऊन येतो म्हणे. डायरेक्ट गेला कैलास पर्वतावरती. डायरेक्ट कैलास पर्वतच उचलला त्याने. भगवंताने उचलू दिला. पार्वती माता म्हणते हे काय? म्हणे काहीच नाही, फक्त गंमत करतो आहे, लीला करतो आहे. आणि हळूच आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श करता क्षणी त्या ठिकाणी रावणाचा हात दबल्या गेला. तेव्हा तांडव स्तोत्र तो म्हणतो, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले. तांडव स्तोत्राची रचना त्या ठिकाणी होते. भगवान शिवजी त्या रचनेने प्रसन्न होतात. प्रसन्न होऊन त्या ठिकाणी आपला हार काढून घेतात. आणि त्याच वेळेला पार्वती माताही दिली असं म्हणतात. हा म्हणतो देवा तुमची बायको खूप सुंदर, अशी सुंदर बायको पाहिजे. देवाने सांगितलं हिच्यासारखी हीच घेऊन जा म्हणे. तिने भद्रकालीचं रूप धारण केलं. खांद्यावरती घेऊन गेले. नारायणाने एक रूप पालटून गेले आणि सांगितलं अरे म्हणे काय घेऊन चाललंय? ती काळी डोंगरी कशी दिसते? ती खाली ठेवून पाहिली तर भगवतीचं रूप अतिशय विचित्र झालं. भद्रकालीच्या रूपात भगवती तिथे स्थापन केलेली आहे. रावण ते शिवलिंग घेऊन चालला होता. सगळे देवता विचार करायला लागले की हे आत्मलिंग जर लंकेत पोहोचलं तर हा रावण मारला जाणार नाही. काय करावं? रामचंद्र प्रभूंचं कार्य कठीण होऊन जाईल. काय करावं? मग सगळ्या देवतांनी युक्ती केली. श्री गणेशाकडे आले. गणपती बाप्पांना सांगितलं काही करा पण आता आमचं काम करा. गणपती बाप्पा म्हणायला लागले माझी आई दिली, आपलं आत्मलिंगही दिलं, कसं काय जमेल्या? रावणाकडनं हिशोब करायचा बाकी आहे म्हणे. हा मला काहीच मान देत नाही, मला काही लाडू पेढेच खायला देत नाही म्हणे, याचा हिशोब करायचा बाकी आहे. सगळे चिडवायला लागले, सांगायला लागले म्हणे हा तुम्हाला काही मान देत नाही असं तसं. मग रूप बदललं. छोटं बटू बालकाचं रूप धारण केलं. गोपवेशामध्ये नटले. आपल्या गाई चारायला घेऊन गेले. त्यावेळेला संध्याकाळची वेळ झाली होती. संध्या करायची आहे. नारदाने सांगितलं रे बाबा ब्राह्मण आहेस तू, त्रिकाल संध्या केली पाहिजे. संध्याकाळ जवळ आली आहे. लंकेत जाईपर्यंत संध्याकाळ संपून जाईल. तुझी संध्या राहील, पातक लागेल तुला. काय करावं? लिंग खाली ठेवायचं नाही सांगितलं. जिथं लिंग ठेवलं तिथंच ते स्थापित होऊन जाईल. तेवढ्यात या बालकाला पाहिलं. नारदामध्ये तर काही भरोसा नव्हता. सांगितलं म्हणे नारदा तुझ्यावर भरोसा ठेवायला पुरत नाही, भरोसा कोणावर ठेवावा? हे बालक गणपती बाप्पा तिथे चालत चालत आले. डुलत डुलत मस्तपैकी बघितलं. म्हणे बाळा इकडे ये, हे माझं लिंग पकड, मी संध्या करून येतो. सांगितलं म्हणे बाबा मी नाही पकडत, तू किती भयानक दिसतो.
तू कसा, मी एवढूचा बालक, तुझं काय खरं आहे, तुझ्याजवळ एवढं मोठं शस्त्र दिसतं, तू काही करशील. नाही मी काहीच करणार नाही, घाबरू नको म्हणे, मी तुला खाऊ देईल वाटलं असतं, पण हे लिंग पकड, थोडा वेळ मी संध्या करून येईपर्यंत. बाळकाने सांगितलं, हे पा मी छोटासा आहे, तुझ्या लिंगाचा भार आपल्याकडनं सहन होणार नाही, पटकन ये, मी 3 वेळा हाक मारेल, आला तर बरं, नाही तर दिन मने खाली ठेवून काही हरकत नाही, तू त्याच्या आतच येतो म्हणे. मी गेला, संध्या करायला लागला. गणपतीने म्हणलं ते म्हणते थांब. संध्या करताना मौन असलं, जप करताना, स्नान करताना, संध्या करताना, भोजन करताना सुद्धा मौन असलं पाहिजे. पण आणखी एक नियम सांगितला, ज्याचे माता पिता जिवंत असले ना त्यांनी पूर्ण भोजनात मौन ठेवू नये. पहिल्या पंच आहुती घेताना मौन ठेवलं पाहिजे. आणि एखाद्याने नियम केला तर काही वाया जात नाही, पण हे स्थान सांगितले ते मौन धारण केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी एक म्हटलं, हात दाखवला, लगेच 2 किशोर महाराज ते नारायण 3 ठेवलं खाली. 3 म्हटलं आणि शिवलिंग खाली ठेवलं. ते पृथ्वीमध्ये त्या ठिकाणी स्थापित झालं. तसाच रावण पळत आला. रावणाने ते उपटण्याचा प्रयत्न केला, काढल्याने गेलं. त्याचं बल त्याने लावलं ते शिवलिंग हे करण्यासाठी. त्याच्या बलामुळे ते शिवलिंग मुरडल्या गेलं, म्हणून त्याचा आकार पूर्ण मुरडलेला आहे. ओरिजिनल जे शिवलिंग आहे 18 वर्षातून एकदा असा एक योग येतो की त्या पर्वकाला होते, त्याच्यावर शालिग्रामाचा लेप आहे, तो काढला जातो आणि ते ओरिजिनल शिवलिंग दिसतं. जसं आपण म्हणतो ना आत्म्याचा आकार नाहीये, तसं ते शिवलिंग पूर्ण मुरडल्या गेलेला आहे वर. आणि त्याला आकार जो आहे तो गायीच्या कानासारखा आकार झालाय, वरचं टोक त्याचं लागतं, म्हणून त्याला गोकर्ण असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि अशा पद्धतीने गोकर्ण क्षेत्राची स्थापना झाली. तिथे भद्रकाली विराजमान आहे, सिद्धिविनायक विराजमान आहे असं म्हणतात. त्याच्या 4ही महाद्वारावरती सर्व देवी देवता येऊन निरंतर महाशिवरात्रीला महापर्व कालावरती स्वतः तप साधना करतात. तिथे जो समुद्र आहे, अरबी समुद्राच्या काठावरती, तिथे अनेक प्रकारची तीर्थ निवास करतात. जो गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन शिवदर्शन करतो तो जीवनमुक्ती प्राप्त करतो, मोक्षाचा अधिकारी होतो. महाशिवरात्रीला फार सुंदर अशा प्रकारे रथोत्सव त्या ठिकाणी होतो. माझं भाग्य आहे, मला 4-5 दिवस गोकर्ण क्षेत्रामध्ये उपासना करण्याची वेळ माझ्या आई वडिलांमुळे त्यावेळेला मिळाली. खूप सुंदर क्षेत्र आहे. कधीतरी या क्षेत्रांची यात्रा आपण केली पाहिजे, परमात्मा अंतःकरणात बसवला पाहिजे. तर गोकर्ण महाबळेश्वराचं फार सुंदर महात्म्य. आपल्या इथे जे महाबळेश्वर आहे ते वेगळं. अतिबली महाबली जे 2 राक्षस त्याचा वध केला म्हणून तिथे महाबळेश्वराच्या रूपात स्थापन झाले. पण आता तिथे देवाचं महात्म्य राहिलं नाही, तो पिकनिक पॉइंट झालेला आहे. महाबळेश्वर म्हटलं म्हणजे त्याचं रूपच वेगळं झालं. ते गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटकामध्ये हुबळी प्रांतामध्ये त्या ठिकाणी ते येतं. फार सुंदर अशा प्रकारचं क्षेत्र आहे. तिथे तपश्चर्या केली पाहिजे. तिथली एक फार सुंदर कथा प्रसंग येतो. उर्वरित तुम्हाला कथा ऐकायची असेल तर शिवलीलामृत उघडा आणि शिवलीलामृतामध्ये हे सगळं महात्म्य मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये आलेलं आहे गोकर्ण महाबळेश्वराचं. ती एक पतित असलेली स्त्री असते, कुलटा स्त्री असते खरं म्हटलं म्हणजे, पण एक गोवत्साचा वध करते डोळे बंद करून. तिला वाटलं की एखादं मेषकाचं म्हणजे त्या ठिकाणी मेंढ्याचं हे असावं, शेळीचं पिल्लू असावं, ते कापलं आहे की काय, पण ते गोहत्या तिच्याकडनं होते. जे डोळे उघडून पाहते तेव्हा ते गाईचं पाळस दिसतं आणि म्हणून ती शिव शिव असे शब्द तिच्या मुखातून निघतात. तेवढ्या पुण्याईने तिला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये लोटून देण्यात येतं. नरकवास भोगते, जन्मांध असते आणि अंतिम काळामध्ये गोकर्ण क्षेत्राचं सानिध्य मिळतं. शिवरात्रीचा उपवास तिला घडतो. भूक लागलेली असते म्हणून ती भिक्षा मागते. आंधळी आहे, दिसत नाही. काही जणांनी तिच्या हातामध्ये बेलाचं पान दिलं. तिने पाहिलं हे खायची वस्तू नाही. रागाने झिडकारून फेकलं, ते शिवलिंगावरती पडलं. त्या क्षेत्राचा निवास घडला. पूर्वजन्मामध्ये शिव शिव एवढं 2 वेळा उच्चारण केलं आणि हातातून बेलाचं पान त्या ठिकाणी पडलं. शिवरात्रीचा निराहार उपास सहजगत्या घडला. म्हणून त्या ठिकाणी कैलास पदावरून तिला घ्यायला विमान येतं आणि ती कैलासाची अधिकारी होते. सूर्यवंशामधला तो एक राधा कल्कनाशपाद, तो त्या ठिकाणी ब्रह्महत्येने पीडित झालेला असतो. त्याच्या ब्रह्महत्येचं क्षालन गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये होतं. असं दिव्य पवित्र पुनीत असलेलं क्षेत्र म्हणजे गोकर्ण क्षेत्र आहे. तीच कथा त्या ठिकाणी गोकर्णाची जी कथा आहे तशीच कथा परळी वैजनाथाची सांगितली. कथेत कथा तुम्हाला सांगितली. अशा प्रकारे वैजनाथेश्वराचं स्थान आहे. तदनंतर भीमाशंकराची कथा आहे. ते भीमाशंकराची कथा अशी आहे की कुंभकर्ण आणि त्याची पत्नी कर्कटी, कुंभकर्णाचा पुत्र आहे भीमासूर. रामाने माझ्या वडिलाचा वध केला म्हणून त्याचा देवावरती राग आहे. सर्व देवभक्तांना तो त्या ठिकाणी बंदिस्त करतो. एका शिवभक्त राजाला तो आपल्या कारागृहामध्ये दांबून ठेवतो आणि तिथे रात्रंदिवस ते राजा भगवान शिवजींचा जयघोष करतात. छोटस असं लिंगाकृती पाषाण बघून त्याच्यावरतीच मानस पूजा करून शिवभजन करतात. तो शिवभजनाचा आवाज त्याला सहन होत नाही आणि म्हणून तो जाऊन त्या राजाला वध करावा म्हणून ते
त्याच्यावर घात करतो तर तो घात राजावरचा निसटतो आणि त्या लिंगाकृती पाषाणावरती लागतो. अजूनही तुम्ही भीमाशंकराचं ज्योतिर्लिंग पाहिलं तर मध्ये खाच दिसते, त्या प्रघातामुळे ती झालेली आहे. भगवान शिवजी तिथे प्रगट होतात, त्याचा वध करतात, पण मरताना तो अंतिम इच्छा व्यक्त करतो. भगवान शिवजी त्याला सांगतात, तुझ्या वडिलांचा जो वध केला गेलाय त्याला कारण अशा अशा पद्धतीचं होतं. स्वतः तुझ्या वडिलांनी ते स्वीकारलं की रामाच्या हातून माझी मुक्ती झाली पाहिजे, याच्यामध्ये देवतांचा काही अपराध नाही, त्याचा गैरसमज दूर केला. मग तो भगवान शिवजींना शरण जातो आणि सांगतो, प्रभू मला मुक्त करा, पण माझ्या नावाने नित्य इथे विराजमान राहा. म्हणून त्याचं नाव धारण करून भीमाशंकर म्हणून भगवान शिवजी तिथे विराजमान आहे. पुढचं ज्योतिर्लिंग रामेश्वराचं आहे. रामकथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामचंद्र प्रभू ज्या वेळेला सीता मातेला परत आणण्याकरता लंकेकडे निघाले तेव्हा लंका विजयासाठी भगवान शिवजींनी स्वतःच्या हाताने रामेश्वरम लिंगाची स्थापना केली आहे. तामिळनाडू क्षेत्रामध्ये असलेलं हे आपल्या भारत भूमीचं शेवटचं टोक दक्षिण भागाचं मानलं जातं. तिथं त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरती भगवान सदाशिवांची स्थापना रामप्रभूंनी केली, म्हणून त्यांना रामेश्वरम असं म्हटलं जातं. तिथेही गोड पाण्याची अनेक तीर्थे त्यांचं स्नान केलं पाहिजे. 7 परकोटांमध्ये असलेलं विस्तीर्ण असं 1400 खांबांचं फार मोठं रामेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. कधीतरी तिथलाही आनंद घ्यावा. प्रत्येक शिवमंदिरांमध्ये ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार सुंदर रथ उत्सव आणि यात्रा होतात, त्याचा आपण कधीतरी आनंद जीवनामध्ये घेतलाच पाहिजे. अशा पद्धतीने रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची कथा येते. तदनंतर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दारुका वनामध्ये असलेलं नागनाथाचं ज्योतिर्लिंग जे औंढा नागनाथ आहे, जिथे नामदेव महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला, जिथे भगवंताचं देऊळ फिरलं असं असलेलं ते स्थान आहे. दारुका नावाची पार्वती मातेची भक्त होती, तिला पार्वती मातेचा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादामुळे पाहिजे ते क्षेत्र ती तिथे ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत होती. पत्नीच्या याचा त्याने उपयोग करून घेतला आणि तो दारुक जो आहे तो लोकांना त्रास द्यायला लागला, लुटमार करायला लागला, भक्तांची हत्या करायला लागला. म्हणून त्याच्या कर्माचा त्याला दंड देण्यासाठी भगवान शिवजींनी त्या दारुकचा वध केला आणि स्वतः त्या ठिकाणी परमात्मा विराजमान झाले नागनाथाच्या रूपाने. ही नागेश्वराची ज्योतिर्लिंगाची कथा येते. तदनंतर काशी विश्वनाथ विस्तीर्ण भाग आहे. काशी खंड तर प्रशस्तच आहे, त्याच्यासाठी काशीचं महात्म्य सांगण्यासाठी शिवलीला शिवमहापुराणामध्ये फार विस्तीर्ण वर्णन आलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये काशीची पंचक्रोश यात्रा सांगितली. पंचकोश यात्रा, ती यात्रा जर तुम्ही पाहिली ना तर आता आपल्याला असं वाटेल की ती काशी कुठे आहे, ती काशी राहिलेली नाही. काशीचं महात्म्य असं आहे की प्रत्येक देवांनी, प्रत्येक ऋषी मुनींनी त्या ठिकाणी तप करून आपापल्या नावाचं लिंग स्थापित केलेलं आहे. त्यामुळे काशीपुरी म्हणजे मंदिरांचं क्षेत्र. जिकडे पाहावं तिकडे तुम्हाला मंदिरच, कोणते कानाकोपऱ्यात जा तुम्हाला मंदिरं दिसतील. मंदिरो की नगरी म्हणजे काशी. अविमुक्तेश्वर क्षेत्र त्याला म्हटलं जातं. काशीमध्ये मरण पावणाऱ्या जीवाला राम मंत्राचा उपदेश करून त्या ठिकाणी तो जीव काशीमध्ये मरण पावतो, तो मोक्षाचा अधिकारी होतो. मणिकर्णिका त्या ठिकाणी स्थान आहे. तिथं कारण असं आहे, भगवान विष्णूंनी तिथे तप केलेला आहे. त्यांचे जे घाम गळले ना त्याच्यामुळे तो कुंड त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तिथे विष्णूंच्या कानातलं मणी पडलेला आहे, म्हणून त्याला मणिकर्णिका तीर्थ म्हटलं जातं. त्याच घाटावरती जीवाचा अंतिम संस्कार केला जातो, मोक्ष प्राप्त व्हावा याच्याकरिता. तांत्रिकांचा तो गड मानला जातो. अघोऱ्यांसाठी ती फार पवित्र भूमी मानल्या जाते आहे. खरं तर महास्मशानही त्या भूमीला म्हटलं जातं. आनंद कारण म्हटलं जातं कारण पार्वती मातेसाठी भगवान शिवजींनी सगळ्यात पहिले या भूतलावरती म्हणजे इथे जलप्रावण होतं, त्याच्यामध्ये हा काशी क्षेत्र जे आहे आपल्या त्रिशूलावरती त्यांनी स्थापित केलेली नगरी आहे. म्हणून असं म्हणतात पंढरपूर भगवान विष्णूंच्या चक्रावरती आहे, तर काशी ही भगवान शिवजींच्या त्रिशूलावरती आहे. सगळ्या पृथ्वीचा नाश होईल पण प्रलयामध्ये ही 2 क्षेत्र कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी विश्वनाथाच्या रूपात भगवान शिवजी विराजमान आहे, संपूर्ण विश्वाला सनात करण्यासाठी. लक्षात ठेवा, भगवान विष्णू कैलास वैकुंठामध्ये आहेत, ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये, पण पृथ्वीवरच्या लोकांना सहज ईश्वराची प्राप्ती कशी होईल, सहज ईश्वराचं दर्शन कसं होईल, म्हणून स्वतः भगवान या मनुष्य प्राण्यांची दया येऊन या पृथ्वी तलावरती विराजमान झाले आणि म्हणून त्यांना विश्वनाथ म्हटलेलं आहे. जो सबको सनात करते है उनका इनाम विश्वनाथ आहे. काशीचं महात्म्य फार अपरंपार महात्म्य. काशी खंड उघडून बघा. काशी क्षेत्राचं महात्म्य शिवपुराणात विस्तृत स्वरूपामध्ये ऐका. आनंद कानन असं त्याचं मूळ नाव आहे. काशी म्हणजे कर्माचं कर्षण करून घेते म्हणून तिला काशी म्हणतात. मोक्षपुरी म्हटलेल्या सप्तपुरींपैकी एक पुरी म्हणजे मोक्षपुरी आहे काशी.
त्याचबरोबर तिला वाराणसी असंही नाव आहे, साडीसाठी प्रसिद्ध आहे, बनारसी शालू है ना. आणि आणखी काशी हे शक्तिपीठ त्या ठिकाणी विराजमान आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता स्वतः विराजमान आहे आणि काशीचे कोतवाल त्या ठिकाणी कालभैरवांचं स्थान आहे. गंगा नदीचा सुंदर असा किनारा आहे, मुक्तीस देणारी पुण्य सलीला मग गंगा त्या ठिकाणी प्रवाहित होत असते, जिथे स्वतः अद्भुत स्नानासाठी येतात असं पवित्र क्षेत्र असलेलं काशी क्षेत्र, जिथे विश्वनाथाचा निवास आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा अशी येते, भाऊ उशीर होईल तुम्हाला, चिंता करू नका. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा अशी येते की गौतम ऋषी आणि अहिल्या माता यांच्यासाठी भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले. गौतमी गंगा प्रगट झाली. काही ऋषी मुनींनी त्या ठिकाणी इथे गंगा यावी आणि गौतम ऋषींचं ते सामर्थ्य खऱ्या अर्थाने, म्हणून एक थोडाफार लीलाभाग असा येतो की दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये गौतम ऋषींच्या इथे आश्रमामधले कुंड होतं, ज्याच्यावरती काही धान्य पेरलं जायचं आणि त्याच्यातूनच जीवांचं उपजीविका चालायची आणि म्हणून त्यांचा मान सन्मान व्हायला लागला. तो त्या ठिकाणी न खपल्यामुळे काही जणांनी थोडीशी माया रचली. एक मायावी गाय सोडण्यात आली त्या पिकावरती. ऋषी अनुष्ठानाला बसलेले होते, बोलता येत नाही म्हणून त्या गायीला तिथून काढून द्यावं यासाठी त्यांनी एक कुश उचलला आणि ते कुश फेकून मारलं. ते कुशच अस्त्र झालं आणि ती गाय त्या ठिकाणी मरण पावली. मायावी होती. गोहत्येचं पातक लागलं. गोहत्येचं पातक लागलं म्हणून त्यांना निष्कासित करण्यात आलं. तुम्हाला जर पुन्हा या समुदायामध्ये यायचं असेल तर पवित्र होऊन या. गोहत्येचं पातक घालवण्यासाठी काय करावं? गंगेचं स्नान करावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी गौतम ऋषीने तपश्चर्या केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले. भगवान शिवजींनी ब्रह्मगिरीवरती आपली एक जटा आदळली. तिथूनच त्या ठिकाणी गौतमी गंगेचं प्रागट्य झालं. गंगा त्या ठिकाणी प्रगट झाली, पण गौतम ऋषींसाठी प्रगट झाली म्हणून तिला गौतमी गंगा म्हणतात. तीच मैया गोदावरी आहे. गोदावरीचं जल प्रगट झालं. ब्रह्मगिरीवरती तिचा उगम आहे. पुन्हा गंगाद्वारावरती ती प्रगट होते, पुन्हा गुप्त होते, पुन्हा कुशावर्तात प्रगट होते आणि मग पुढे नाशिकामध्ये जाते. आपल्याला आशीर्वाद घेऊन आल्यात आपल्या ज्ञानेश्वरीताई. गौतमी गंगेचा आशीर्वाद घेऊन आल्या, निवृत्ती दादांचा आशीर्वाद घेऊन आल्या, पंचवटीवर रामचंद्र प्रभू राहिले त्यांचा आशीर्वाद घेऊन आला. अशा पद्धतीने असलेलं ते क्षेत्र, तिथे ब्रह्मा विष्णू महेश असं तिघांचं स्थान म्हणून त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. तिथेच निवृत्तीनाथांनी समाधी घेतलेली आहे. असं आपल्या सर्व आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचं स्थान म्हणजे त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वराचं स्थान आहे. आमचे बाबाही जाऊन बसले तिथं गजानन बाबा, ओंकारेश्वराला गेले, तिथेही गेले, तिथेही बाबांची शाखा आहे. अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वराची कथा येते. पुढे केदारनाथाची कथा आहे. सगळ्यांना माहिती आहे, नरनारायणांनी निरंतर त्या ठिकाणी तपश्चर्या करतात आणि त्यांच्यासाठी परमेश्वराचं प्रागट्य तिथे झालंय. खरं तर भगवान शिवजी आणि पार्वती माता बद्रिकाश्रमामध्ये निवास करत होते, पण देवाला ते स्थान, नारायणाला ते स्थान एवढं आवडलं की बद्रिकाश्रमाचं स्थान मला मिळालं पाहिजे. बाल रूपामध्ये त्या ठिकाणी पार्वती मातेच्या जवळ जातात. भूक लागली म्हणून त्या ठिकाणी रडतात. पार्वती माता त्यांना जवळ घेतात, त्यांचे लाड प्यार करतात. भगवान शिवजींना समजलं हे कोण आहे. भगवान शिवजी सांगतात, काय करते, आपल्या भगिनीचा घृष्मेचा विवाह सुधर्मा सोबत करून देते. विवाहानंतर तिला संतती होते, संततीनंतर सगळा मानपान घृष्मेचा होतो आणि म्हणून त्या सुदेहाला ते काही पटत नाही. तिला तिच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते आणि एक दिवस त्या पुत्राचा विवाह झालेला असतो. तो झोपलेला असतानाच ही सुदेहा जाते आणि त्याचे तुकडे करते, पोत्यात भरते आणि नदीमध्ये टाकून देते. घृष्मेचा नित्य नियम होता की रोज ती नदीवरती जाऊन लिंग स्वतःच्या हाताने तयार करायची, पार्थिव लिंगाचं निर्मिती करून त्याचं विधिवत पूजन करायची, नामजप करायची, त्याचं विसर्जन झाल्यानंतर ती आपलं मौन व्रत सोडायची. रोजचा तिचा हा नियम होता. सकाळी आपला पती दिसत नाही म्हणून ती वधू रडायला लागली. पाहिलं तर अंथरुणावरती सगळे रक्त त्या ठिकाणी लागलेलं होतं. सगळेजण शोध करायला लागले, कुठे त्याचा देह सापडत नाही. घृष्मेच्या कानावरती ही कथा गेली, पण घृष्मा आपला नियम सोडत नाही. नियम सोडत नाही. ती म्हणते तो नश्वर आहे, जेवढ्या दिवस त्याचं आयुष्य होतं तेवढं होतं. आता आयुष्य संपलं, तो गेला, संपला विषय. पण देव नाही सोडायचा. निष्ठा धारण करून ती त्या ठिकाणी आपल्या नित्यपूजेला निघून गेली. पूजा करता करता त्याचं ते प्रेत, ती पोतडी वाहत आली, त्याचं तोंड सुटलं तर त्याचं मस्तक बाहेर पडतंय. बघते की आपल्याच मुलाचं हे मस्तक आहे, तरी तिने आपली उपासना सोडली नाही. आपला नित्य नियम पूर्ण केला आणि त्यानंतर त्या बालकाचा अंतिम संस्कार करावा म्हणून ती त्या ठिकाणी त्याला हात लावायला जाते. भगवान शिवजी प्रसन्न होऊन तिथे प्रगट होतात आणि विचारतात, बाई तुझी सहनशीलता किती आहे ग, तुझा मृत पुत्र तुला दिसतोय तरी तू माझी भक्ती सोडली नाही. मी प्रसन्न झालो, सांग तुला काय देऊ. घृष्मेने एकच सांगितलं, देवा मला काहीच नको, पण ज्याने हे कृत्य केलंय त्याला क्षमा कर. ज्याने हे कृत्य केलंय त्याला क्षमा कर. हा खरा भक्त आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया असते, प्रतिशोधाची भावना नाही. आणखी भगवान शिवजी प्रसन्न झाले. एवढं काय अंतरांत
प्राप्त करून तुझं काय देऊ तुला, मी आता तुला काही दिलं तरी, कैलास दिला तरी कमी आहे. कृष्णा म्हणते प्रभू काही नको, नित्य तुमची सेवा, असंच नित्य श्रद्धा विश्वासाने तुमचं पूजन घडत राहो. भगवान शिवजींनी आशीर्वाद दिला, तिच्या पुत्राला नवं जीवन दिलं आणि सांगितलं तुझ्या नामाने मी या ठिकाणी विराजमान होईल. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं नाव लोक घेत राहतील, माझ्या भक्तांमध्ये तू अग्रगणी मानल्या जाशील. म्हणून स्वतः भगवंताने घृष्मेचं नाव धारण करून परमात्मा ज्योतिर स्वरूपात तिथे विराजमान झाले. तेच घृष्मेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्र आपला भाग्यवान आहे, 5 ज्योतिर्लिंगांचं वास्तव्य इथे आहे. आपल्याला एवढं सदाशिवाचं सानिध्य भेटतं आणि त्याच्यामध्ये 6वे महादेव आपले दत्तधामावरती येऊन बसले आहेत. आजच त्यांचा प्रगट उत्सव होता. हे भाग्य आहे आपलं. त्या महादेवाच्या चरण सानिध्यामध्ये राहून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करेल. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगाची कथा येते. शेवटी त्या ठिकाणी उमाखंडामध्ये भगवतीच्या 3 अवतारांची कथा आली आहे. भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती 3 रूप त्या ठिकाणी धारण करतात. कथा अशी येते, सगळ्यात पहिले त्या ठिकाणी भगवान विष्णू शेषशय्येवरती पहुडलेले असताना त्यांच्या कर्णमलापासून मधुकैटभ असुरांचा जन्म होतो, प्रागट्य होतो. ते त्या ठिकाणी ब्रह्मदेवावरती चालून जातात. ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवतीचं निद्रा स्वरूप जे आहे त्याची स्तुती करतात, ज्याला तंत्रोक्त रात्री सुक्त म्हटलं गेलेलं आहे. रात्री सुक्ताच्या माध्यमातून भगवतीची, निद्रा देवीची स्तुती करतात. भगवती त्या ठिकाणी प्रसन्न होऊन दर्शन देण्यासाठी नारायणाला सोडतात. त्यामुळे नारायण जागृत होतात. त्या मधुकैटभांच्या सोबत युद्ध करतात, परंतु मधुकैटभ अजय झालेले असतात. इच्छा मृत्यूचं वरदान असतं. तेव्हा भगवती त्यांना आपल्या मायेने त्या ठिकाणी प्रभावित करते आणि ते त्यांच्यावरती असा प्रभाव टाकला की ते असुर म्हणतात, नारायणा तुमचं युद्ध कौशल्य बघून आम्ही फार प्रसन्न झालो, आम्हाला काहीतरी वरदान मागा. परमात्मा म्हणतो वरदान द्यायचं तर ते एकच वरदान द्या, माझ्या हातून तुमचा मृत्यू झाला पाहिजे. त्यांनी विचार केला आपल्या शब्दात आपण अडकलो, काय करावं. तेव्हा त्यांनी सगळीकडे जल पाहिलं. तेव्हा सांगितलं जिथे जल नसेल तिथे तुम्ही आमचा वध करा. तेव्हा भगवंताने त्यांनी एवढा आपला विस्तीर्ण आकार वाढवला, तेवढाच भगवंतानी आपल्या जंघेचा आकार वाढवला आणि आपल्या उरु प्रदेशावरती त्या ठिकाणी दोघांचं मस्तक छेदन केलं. त्या मधुकैटभाचा मेद सगळीकडे विस्तीर्ण झालं, म्हणून पृथ्वीला मेदिनी असं म्हटलं जाते. म्हणून ते भक्षण करण्यास नाकारलं, त्यामध्ये निषिद्ध मानली होती. पण भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्या मृत्तिकेचा स्वीकार केला आणि तिला पवित्र आणि शुद्ध केलं. जी गोष्ट देवाकडे गेली ती पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. आपण सगळेच अपवित्र आहोत, पापी आहोत, दोषी आहोत. ज्या दिवशी आपण म्हणू ना मी देवाचा आहे, त्या दिवशी पवित्र व्हायला वेळ लागणार नाही. एका क्षणामध्ये पवित्रता आपल्या ठिकाणी येईल, भगवंत आपला स्वीकार करेल. अशा पद्धतीने मधुकैटभांचा नाश करण्यासाठी विष्णूंनी जरी मारलं असेल तरी महाकालीच्या कृपा कटाक्षाने त्या कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणून हा महाकालीचा प्रथम अवतार मानला जातो, ज्या माध्यमातून मधुकैटभांचा वध झाला. म्हणून मधुकैटभ ठिकाणी समर्पित करूया आणि शिवपुराण कथा जी आहे ती याच प्रसंगावरती आपण विराम करूया. विस्तीर्ण शिवपुराण कथा पाहणे शक्य नाही. सगळ्या संहिता पाहता आपण फक्त उमा संहितेपर्यंत येऊन पोहोचले, बाकीच्या संहिता बाकी आहेत. तर त्या आपण घरी शिवपुराण आणा, वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेवढं तुमच्यासाठी बाकी ठेवलेलं आहे. असो झालेली ही सेवा वास्तविक करता परमात्मा आहे, सद्गुरुनाथ आहेत. बाबांच्या कृपा आशीर्वादाने, बाबांच्या प्रगट उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा सगळा सेवाभाव या ठिकाणी घडून आला. हा सत्संग आपल्या सगळ्यांचा श्रवणी पडला आहे. आपल्या सगळ्यांचं हे भाग्य. बाबांचे चरण असेच धरून राहा आणि त्यांनी दिलेलं नाम सदा सर्व काळ आपल्या कंठस्थ असावं, वाणीमध्ये असावं. यातच आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने सार्थकता आहे. म्हणून नामाचा संकल्प करावा, भजनाचा संकल्प करून या ठिकाणी आपल्या जीवनाची पूर्तता करूया. बाबांच्या आयुष्य चिंतनानिमित्ताने आपण काय भेटवस्तू देणार? एकच भेटवस्तू द्यायचे, संकल्प करायचे, बाबा अर्पण करूया, जेणेकरून आपल्या जीवाचं कल्याण होईल, बाबांची प्रसन्नता होईल. यासारखं आणखी मोठं काही साधन असू शकत नाही. असो ही झालेली शिव महापुराण कथा, हे वाघ पुष्प सद्गुरूंची वाणी या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. 7 दिवसामध्ये काही चूकभूल झाली असेल त्या अपराधाबद्दल मला क्षमा करायचं आहे. कधी कधी कठोर बोलावं लागतं, पण खरं तर ती माझी वाणी नाही, न माझा बोलण्याचा अधिकार आहे. सर्वेश्वरी बोलत नाही, सर्वेश्वरी बोलावं असं ना. सर्वेश्वरीच्या जवळ आपल्याचा पता आहे ना, बोलण्याची काही हे काहीच नाहीये. शून्यात जमा झालेला आहे पात्र आहे खरं म्हटलं म्हणजे. याची लायकी नाहीये कोणती. पण म्हणतात ना की मोठ्यांनी हाताला धरलं की दगडही पुजला जातो, तशातली कंडिशन आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्हाला असं वाटतं ताई खूप छान बोलतात, काहीच बोलत नाही. बोलणारे सर्व म्हणजे सद्गुरू आहे. ही सद्गुरूंची वाणी आहे, त्यांची वाणी त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि झालेल्या वाणीला सेवेला या ठिकाणी विराम देऊया. नमः पार्वती पतये हर हर
खरं तर दिदी सर्वेश्वरी म्हणजे सर्व ईश्वरांची आई, सर्व ईश्वर आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहेत अशीच प्रचिती आपल्या मुखारविंदातून श्रीमद शिव महापुराण कथा ऐकताना आम्हाला अनुभवायला मिळाली. असं वाटते की ही शिव महापुराण कथा गंगेसारखी सारखी प्रवाहित होत राहावी या आश्रमामध्ये आणि ती कधी संपूच नाही. इतकी छान या ठिकाणी ही शिव महापुराण कथा एका महात्म्याच्या साधूच्या साध्वीच्या, साधू किंवा साध्वी हे शब्द काही साधे नाही, ज्यांनी 6 धुतले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, तोच साधू होऊ शकतो. कोणी आपल्यासारखा साधू होऊ शकत नाही. आणि आमचं परमभाग्य या ठिकाणी आपल्यासारख्या साध्वी या ठिकाणी आम्हाला प्रवक्त्या मिळाल्या आणि आपल्या मुखारविंदातून अमृतवाणीतून या ठिकाणी गेली 8 दिवस झाले आपण आम्हाला शिवमहापुराण कथा ऐकविली. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं, महिला आश्रमाच्या वतीनं, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीनं सर्वांनी टाळ्या वाजवून ताईंचं एकदा स्वागत करा. ताई, या ठिकाणी आम्हीच आपली माफी मागतो. उद्या याच ठिकाणी याच ज्ञानमंडपामध्ये दिदींचंच काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम संपणार आहे. तेव्हा या आश्रमामध्ये आपल्याला करमणार नाही. अजून आजचा दिवस आणि उद्याचा दिवस संपूर्ण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी मी आदरणीय आपले जे यजमान आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथाचं पूजन करावं, साईंचं पूजन करावं, त्यांचा सत्कार करावा. तसेच रामाप्पा कोगरे यांना विनंती. ओके. यांनी आणि आजच्या संध्याकाळच्या कीर्तनाचे यजमान यांनी आरतीसाठी समोर जागीदार करावं. ज्यांना आणले असतील त्यांनी मला सर्वांनी महाप्रसाद